नवनाथ भक्तिसार, ऐतिहासिक कालरेषा आणि मलंगगडाचा सत्यशोधन प्रवास. आजच्या तरुण भारतच्या मुख्य पानावरील श्री मलंगगड अतिक्रमणातून मुक्त करण्याचा निर्धार. ही बातमी वाचली. योगायोगाने आज मी नवनाथ भक्तिसारचा 26वा अध्याय वाचत होतो. 2च दिवसांपूर्वी 23व्या अध्यायाचे वाचन पूर्ण झाले होते. या अध्यायातील ओवी क्रमांक 151 ते 183 वाचताना एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. या ओव्यांमध्ये नाथांनी नवनाथांनी कुठे समाधी घ्यावी, कधी घ्यावी, समाधीची व्यवस्था कशी असावी याबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. संप्रदायातील समाधींची परंपरा नेमकी कशी होती? त्या समाध्या आज आपण पाहतो तशाच होत्या का? गावोगावी असलेल्या काही पीरस्थानांचा आणि नाथ संप्रदायाचा काही संबंध आहे का? की हा फक्त योगायोग आहे? या सगळ्या गोष्टींचा शांतपणे, अभ्यासपूर्वक आणि पुराव्यांच्या आधारे विचार व्हायला हवा. माझा उद्देश कोणताही निष्कर्ष सांगण्याचा नाही, पण नवनाथ भक्तिसारच्या या ओव्यांचा इतिहासकार, नाथ संप्रदायाचे अभ्यासक, धर्मतज्ञ आणि संशोधक यांनी सखोल अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे. जर या विषयावर ऐतिहासिक पुरावे, जुने ग्रंथ आणि उपलब्ध माहिती यांच्या आधारे संशोधन झाले तर अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की नवनाथ भक्तिसारचा 23वा अध्याय, विशेषतः ओवी क्रमांक 151 ते 183 एकदा अवश्य वाचाव्यात. त्यावर चर्चा व्हावी, अभ्यास व्हावा आणि पुराव्यांच्या आधारे सत्य काय आहे हे समाजासमोर यावे. अभ्यासातून जे सत्य समोर येईल ते समाजासमोर येणे आवश्यक आहे. या विषयावर मी स्वतःही थोडेफार संशोधन केले, जाणकार व्यक्तींशी चर्चा केली आणि बरीच माहिती संग्रहित केली. ती पुढीलप्रमाणे आहे. नवनाथ भक्तिसार, ऐतिहासिक कालरेषा आणि मलंगगडाचा सत्यशोधन प्रवास. नवनाथ संप्रदाय ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासातील एक अतिशय समृद्ध, सर्वसमावेशक आणि तेजोमय परंपरा आहे. अलीकडच्या काळात धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वर्तुळात श्री क्षेत्र मलंगगडाच्या ओळखीबाबत तसेच त्याच्या प्राचीन अस्तित्वाबाबत विविध चर्चांना आणि वादांना उधाण आले आहे. एका बाजूला ग्रंथाधारित परंपरा आणि भक्तीची प्राचीन पीठे आहेत, तर दुसऱ्या बाजूला मध्ययुगीन प्रशासकीय नोंदी आणि राजकीय पटलावरील दावे-प्रतिदावे आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रंथाधारित संदर्भ, ऐतिहासिक कालरेषा, स्थापत्यशास्त्र, कायदेशीर दस्तऐवज आणि आजचा सामाजिक संदर्भ यांचा वस्तुनिष्ठ, सखोल आणि विवेकपूर्ण वेध घेणे अत्यंत कालसापेक्ष ठरते. 1. नवनाथ भक्तिसारातील ग्रंथोक्त संदर्भ आणि संप्रदायाची ऐतिहासिक भूमिका. महाराष्ट्र धर्माचा पाया रचणाऱ्या वारकरी आणि नाथ संप्रदायाने शतकानुशतके अलख निरंजनचा गजर करत उच्च नीचतेचे भेद मिटवून सामाजिक समभावाची आणि बंधुतेची शिकवण दिली. कवी मालू निरहरी, ज्यांना मालू कवी किंवा धुंडीसूत मालू म्हटले जाते, यांनी इ.स. 1819 म्हणजे शके 1741 मध्ये पूर्ण केलेला श्री नवनाथ भक्तिसार, ज्याला नवनाथ पोथी असेही म्हणतात, हा ग्रंथ नाथ संप्रदायाचा एक अतिशय प्रामाणिक, लोकप्रिय आणि अनमोल सांस्कृतिक ठेवा मानला जातो. एकूण 40 अध्याय आणि 7600 पेक्षा जास्त ओव्या असलेल्या या ग्रंथात नवनाथांच्या जन्मापासून त्यांच्या अगाध लीलांचे आणि सिद्धींचे अतिशय रसाळ वर्णन आले आहे. इथे मुद्दाम एक अनुभव सांगू इच्छितो. तुम्ही अथक प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर प्रयत्न करत असतानाच ही पोथी श्रद्धेने वाचा आणि स्वतः अनुभव घ्या. या ग्रंथातील अध्याय 23 ओवी क्रमांक 154 ते 188 मधील वर्णन ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने विशेष महत्त्वाचे ठरते. यामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांच्या कार्याचा, गहिनीनाथांना गर्भाद्री पर्वतावर मिळालेल्या ज्ञानदानाचा आणि सर्व नाथांच्या निवासस्थानांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ग्रंथातील ओवी क्रमांक 173 ते 180 मध्ये मध्ययुगीन बदलांची एक महत्त्वाची पार्श्वभूमी सांगितली आहे. परकीय आक्रमणांच्या प्रसंगी किंवा कालौघात पवित्र स्थानांच्या रक्षणासाठी नाथांनी रचलेली ही एक लीला होती, ज्याद्वारे त्या स्थानांना बाह्य स्वरूपात यवन किंवा पीर नावे प्राप्त झाली. उदाहरणार्थ, जालिंदरनाथ जानपीर, गहिनीनाथ गैबी पीर, मच्छिंद्रनाथ मायावा कान्होबा किंवा पीर. ग्रंथातील ओवी क्रमांक 173 मध्ये उल्लेख आहे. शके 1000 वर्षांस समाधीन त्यांनी घेतल्या. या उल्लेखावरून नवनाथांनी शके 1000च्या सुमारास म्हणजेच सुमारे इ.स. 1078 आपापल्या कार्यपूर्तीनंतर संजीवन समाधी घेतल्याची श्रद्धा आणि दृढ लोकधारणा महाराष्ट्रात प्रचलित आहे. 2. नवनाथांची संजीवन समाधी स्थाने. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक भूमीत संपूर्ण वारकरी आणि नाथ संप्रदाय नवनाथांची 9 प्रमुख वास्तव्य व संजीवन समाधी पीठे मानतात. ग्रंथानुसार आणि परंपरेनुसार ही स्थाने पुढीलप्रमाणे आहेत. श्री मच्छिंद्रनाथ वजा मायंबा,
श्री क्षेत्र मच्छिंद्रगड, जिल्हा बीड आणि कल्याणचा मलंगगड. श्री गोरक्षनाथ वजा गिरनार पर्वत, जुनागड, गुजरात, तसेच गर्भागिरी डोंगरगण, जिल्हा अहिल्यानगर. श्री गहिनीनाथ वजा श्री क्षेत्र चिंचोली, गहिनीनाथगड, जिल्हा बीड. श्री जालिंदरनाथ श्री क्षेत्र डोंगरकिन्ही, येवलेवाडी, जिल्हा बीड. श्री कानिफनाथ श्री क्षेत्र मढी, जिल्हा अहिल्यानगर. श्री भर्तृहरीनाथ श्री क्षेत्र हरंगुळ, जिल्हा परभणी. श्री रेवणनाथ वजा श्री क्षेत्र विटा, रेवणसिद्ध, जिल्हा सांगली. श्री वटसिद्ध नागनाथ वजा श्री क्षेत्र वडवळ, जिल्हा लातूर. श्री चरपटीनाथ वजा चंबा, हिमाचल प्रदेश, तसेच उत्तराखंड. येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मढी येथील कानिफनाथांच्या समाधीस्थानी किंवा बीडमधील गहिनीनाथ गडावर ऐतिहासिक नावांचे संदर्भ आढळतात. तरीही तेथे वारकरी, नाथभक्त आणि स्थानिक ग्रामस्थ अत्यंत शांततेत, सामाजिक सलोखा राखून धार्मिक उत्सव साजरे करतात. मात्र कल्याणजवळील मलंगगडाच्या संदर्भात राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक पटलावर स्वतंत्र आणि तीव्र वाद निर्माण झालेला दिसतो. याव्यतिरिक्त गावोगावी नाथांची मंदिरे आहेत आणि पीरस्थानेही आहेत. तेथे दरवर्षी उरूस भरतो. छडीची मिरवणूक निघते. स्थानिक परंपरेनुसार हे पीरनाथ संप्रदायातील नवनाथांचे शिष्य मानले जातात आणि त्यांच्या समाध्या कबरीच्या स्वरूपात आहेत. 3. ऐतिहासिक कालरेषा काय सांगते? इ.स. 900 ते 1050 श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा कार्यकाळ. इ.स. 1100 ते 1220 सुफी संत हाजी मलंग बाबांचे भारतात आगमन. इ.स. 1819 कवी मालू निरहरी यांनी नवनाथ भक्तिसार पूर्ण केला. इ.स. 1882 ब्रिटिशकालीन बॉम्बे गॅझेटियर प्रकाशित झाले. इ.स. 1986 पासून वजा धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगगड मुक्ती आंदोलनाला गती मिळाली. कालरेषेचा अभ्यास केल्यास श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा मानला जाणारा कालावधी हा हाजी मलंग बाबांच्या आगमनापेक्षा सुमारे 100 ते 150 वर्षे आधीचा असल्याचा तर्क नाथ संप्रदायाकडून मांडला जातो. त्यामुळे आधीपासून अस्तित्वात असलेल्या नाथ परंपरेच्या स्थानाला पुढील काळात वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे, असा अभ्यासाचा विषय संशोधकांसमोर उभा राहतो. याच संदर्भात 23व्या अध्यायात नाथांच्या समाध्या कबरीच्या स्वरूपात असाव्यात, तसेच यवनिवेश परिधान केलेले पुजारी असावेत, अशा स्वरूपाचा उल्लेख प्रश्नोत्तरांसह आढळतो. त्यामुळे या ओव्यांचा स्वतंत्र आणि सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. 4. विविध बाजूंचे दावे, स्थापत्यशास्त्र आणि कागदपत्रे. मलंगगडाच्या संदर्भात विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रशासकीय दावे मांडले जातात. नाथपंथीय बाजू ग्रंथ, परंपरा, स्थापत्य अवशेष आणि धार्मिक परंपरा यांचा आधार घेते. दुसरीकडे ब्रिटिशकालीन गॅझेटियर, पेशवेकालीन सनदा आणि इतर प्रशासकीय नोंदी यांचाही अभ्यास आवश्यक आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते मच्छिंद्रनाथ महाराजांची मुख्य संजीवन समाधी बीड जिल्ह्यातील मच्छिंद्रगड येथे असून मलंगगड हे त्यांचे तपस्थान असू शकते. कायदेशीर चौकट, मीडिया साक्षरता आणि सांस्कृतिक व्याप्ती. अशा संवेदनशील विषयांमध्ये भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा ऐतिहासिक दस्तऐवजीकरण, पुरातत्वीय पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया यांना महत्त्व दिले पाहिजे. आज सोशल मीडियावर अनेक अपूर्ण, सनसनाटी आणि चिथावणीखोर दावे फिरत असतात. म्हणूनच सुजाण नागरिकांनी मूळ ग्रंथ, गॅझेटियर, पुरातत्वीय अहवाल आणि संशोधकांच्या अभ्यासाचा आधार घेणे आवश्यक आहे. 6. जनजागरण आणि लोकशाहीतील 5 टप्प्यांचा सनदशीर मार्ग. पहिला टप्पा ऐतिहासिक दस्तऐवजीकरण. दुसरा टप्पा प्रबोधन आणि विवेकवादी जनजागरण. तिसरा टप्पा माहितीच्या अधिकाराखाली नोंदी मागवणे आणि वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी. चौथा टप्पा न्यायालयीन प्रक्रियेचा पूर्ण आदर. आणि 5वा टप्पा सामाजिक सलोखा, शांतता आणि संविधानिक मार्गाचा स्वीकार. शेवटी एवढेच. आध्यात्मिक श्रद्धा आणि ऐतिहासिक सत्य या दोन्ही गोष्टींचा आदर करताना विवेक, सामाजिक शांतता आणि कायद्याची चौकट यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नवनाथ भक्तिसारमधील ओव्यांचा अभ्यास, ऐतिहासिक कालरेषा, स्थापत्यशास्त्र, पुरावे आणि सनदशीर मार्गाने केलेला संशोधनात्मक पाठपुरावा यांमधूनच या विषयाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येऊ शकते. हा सत्यशोधनाचा प्रवास संघर्षाचा नसून संशोधनाचा, विवेकाचा आणि सामाजिक सलोख्याचा असावा. या विषयावरील माझे हे विचार उपलब्ध ग्रंथ, परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भांच्या अभ्यासातून मांडले आहेत. माझा उद्देश कोणताही अंतिम निष्कर्ष देणे नसून संशोधनाला चालना देणे हा आहे. आपण सर्वांनी नवनाथ भक्तिसार, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज, पुरातत्वीय पुरावे आणि विविध संशोधकांचे अभ्यास यांचा शांतपणे आणि विवेकाने अभ्यास करावा. अभ्यासातून जे सत्य समोर येईल त्याचा स्वीकार करण्याची तयारी ठेवावी. आपल्याला हा अभ्यासपर विषय महत्त्वाचा वाटला असेल तर हा ऑडिओ इतरांपर्यंत पोहोचवा.
आपल्या प्रतिक्रिया आणि अभ्यासपूर्ण मते अवश्य कळवा. धन्यवाद. मी गिरीश भोसले. गिरीश भोसले, मीडिया हाऊस, वरळी, मुंबई. अलख निरंजन. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुदादा महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय.